अजित पवारांच्या जाण्याचं दुःख महाराष्ट्र अजूनही पचवू शकला नाही. मात्र आता सध्या चर्चा सुरू होते, की अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी महाराष्ट्रानं आणि सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे? आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत. दादांच्या स्मृती महाराष्ट्रानं कशा जपाव्यात? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आता सर्व स्तरातून त्या गोष्टीच्या संदर्भातल्या हे संवेदनशीलता जागृत होत आहेत. तुम्हाला माहीत असेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतक्या खालच्या टोकावर महेश लांडगेंनी दादांवर टीका केल्या आणि नंतर त्यांनी ह्या घटनेनंतर त्यांची माफी मागितली आणि सांगितलं की मी अजित सृष्टी उभारणार. त्याकरता ते महापौर तिथल्या त्यांना भेटले पण होते आणि महाराष्ट्राच्या मला असं वाटतं हे नाव कायम स्मरणात राहावं त्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जितकं तुम्हाला मला दुःख झालंय तितकंच दुःख आणि कारण ज्या दिवशी ही घटना माहीत पडली देवेंद्रजींना त्या दिवशी ते अक्षरशः ओक्साबोक्शी रडले होते, ते स्तब्ध होते असं स्वतः गिरीश महाजनांनी सांगितलं आणि त्यांचा नेहमी त्यांनी सन्मान केलेला आहे. आणि अजितदादांनी जे जनसन्मान रॅल्या काढल्या आता त्यामध्ये दादा प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊ होते, लाखो हजारो राख्या त्यांच्या हातावर पडत होत्या आणि दादा असा स्मरणात राहावे. दादा जेवढे मित्र म्हणून जवळचे आहेत तितके लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ पण आहेत. त्यामुळे अजितदादांची लाडकी बहीण या नावाने लाडकी बहीण योजना कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असं त्या योजनेचं नाव ठेवावं. जसं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे तसं लाडक्या बहीण योजनेचं नाव बदलून अजितदादांची लाडकी बहीण असं जर ठेवण्याचा निर्णय झाला तर मला असं वाटतं ती खरी आदरांजली महाराष्ट्र शासनाची ठरेल आणि लाडक्या बहिणीचा लाडका दादा हा महाराष्ट्राच्या स्मरणात राहील. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार? मी आमच्या कार्यकर्ते पक्षाचे घेऊन पत्र देणार आहे त्यांना आणि ते पत्र मी 1-2 दिवसातच सीएम साहेबांना भेटून देणार आणि माझी भावना मांडणार. अजितदादांच्या नावातच दादा होता आणि त्यामुळे दादा म्हणजे भाऊ होतो आणि याच अजितदादांच्या नावानं लाडकी बहीण योजनेचं जे आहे ते नाम अजितदादांचं नाव त्या योजनेला द्यावं आणि त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान सरकारनं करावा अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.